नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. आपल्या आर्टिकलला स्टार्ट करण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. इंग्लिश पीडीएफ बरोबर आपण आजपासून काय करणार आहोत, मराठी ट्रान्सलेटेड जी पीडीएफ आहे, म्हणजे जे विद्यार्थी येणाऱ्या अपकमिंग एक्झाम जी आहे, म्हणजे एमपीएससी जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार नाही, तर त्याच्यासाठी जे मराठीमधनं प्रिपरेशन करतात त्याच्यासाठी आपण मराठीमधनं सुद्धा पीडीएफ्स अवेलेबल करून देणार आहेत. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ह्या पीडीएफ बरोबर, म्हणजे इंग्लिशच्या पीडीएफ सोबत मराठीची पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल. ठीक आहे. तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे वळूया. पहिल्या आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की सध्या बिशबेकमध्ये व्हायोलन्स चालू आहे. ठीक आहे, म्हणजे प्रोटेस्ट वगैरे चालू आहे, स्टुडंट प्रोटेस्ट, आणि स्टुडंटवर अटॅक्स होण्याचे चान्सेस तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं इंडियन गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, एक नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे इंडियन सिटीजन्स बिशबेकमध्ये आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी इंडोरच राहायचं, त्यांनी बाहेर पडायचं नाही. ठीक आहे. तर अशा ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की बेसिकली हे बिशबेकचं लोकेशन काय आहे आणि कोणत्या ठिकाणी येतं. तर सेंट्रल एशियाचा जर एशियाचा मॅपचा जर विचार केला तर इथं बेसिकली 5 कंट्री येतात: कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि तजाकिस्तान. ठीक आहे. तर बेसिकली ह्या 5 कंट्रीज आहेत. तर त्याच्यामध्ये किर्गिस्तानची जी कॅपिटल आहे तर त्याचं कोणती आहे, तर ती बिशबेक कॅपिटल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायोलन्स आणि प्रोटेस्ट चालू आहे. तर त्याच्यामुळे इंडियन गव्हर्नमेंटनं एक ॲडवायझरी इश्यू केली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की इंडियन स्टुडंटला टू स्टे इंडोर म्हणून. ठीक आहे. तर बिशबेक रिलेटेड असे काही इम्पॉर्टंट ऑपरेशन्स आहेत, ज्या ठिकाणी इंडियन सिटीजनला किंवा इंडियन स्टुडंटला इंडियन गव्हर्नमेंटनं काय केलं होतं ऑफिशियली त्या ठिकाणावरनं, म्हणजे वॉर टोर्न एरिया जर असेल समजा ठिकाणी असे क्लासेस वगैरे चालू असतील तर इव्हॅक्युएशनचं काम इंडियन गव्हर्नमेंटने केलं. तर ते इम्पॉर्टंट कोणकोणते ऑपरेशन्स आहेत रिसेंटली न्यूजमध्ये, तर ते बघूयात. पहिला आहे ऑपरेशन गंगा. तर बेसिकली हे ऑपरेशन गंगा कधी लॉन्च केलं होतं, म्हणजे केव्हा लॉन्च केलं होतं, हे फेब्रुवारी 2022ला लॉन्च केलं होतं. आणि कोणत्या प्लेसेसवरनं इंडियन सिटीजनला इव्हॅक्युएशनसाठी हे ऑपरेशन लॉन्च केलं होतं, रशिया आणि युक्रेनच्या वॉरमधनं, ज्या ठिकाणी ते क्रायसिस सिच्युएशन चालू आहे, तर इंडियन सिटीजनला युक्रेनमधनं इव्हॅक्युएशनसाठी गव्हर्नमेंटनं ऑपरेशन गंगा नावाचं एक ऑपरेशन कॅरिड आउट केलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑपरेशन कावेरी. तर बेसिकली हे ऑपरेशन कावेरी कधी लॉन्च केलं होतं, हे रिसेंटली एप्रिल 2023 मध्ये लॉन्च केलं होतं. आणि इंडियन सिटीजन जे सुदानमध्ये अडकलेले होते किंवा त्याला स्टंडेड असं म्हणतात, तर त्यांना तिथून काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी हे लॉन्च केलं होतं. ऑपरेशन कावेरीमध्ये इंडियन एअरफोर्सचं जे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ते आणि इंडियन नेव्हीचे जी INS सुमेधा, ह्या 2 इम्पॉर्टंट यांनी रोल प्ले केलेला आहे, म्हणजे इंडियन एअरफोर्सने आणि इंडियन नेव्हीनी त्यांच्या इव्हॅक्युएशनसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे जे राजधानीचं ठिकाण आहे किर्गिस्तानचं, तर त्यांच्या नावावर एक इम्पॉर्टंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी सिलेबसमध्ये बिशबेक नावाचं एक डिक्लेरेशन सुद्धा आहे. तर हे बिशबेक नावाचं डिक्लेरेशन किंवा ॲग्रीमेंट हे कशाच्या रिलेटेड आहे, जे स्नो लेपर्ड्स आहेत त्यांच्या कन्झर्वेशनसाठी हे बिशबेक डिक्लेरेशन आहे. ठीक आहे. स्नो लेपर्डच्या कन्झर्वेशनसाठी बिशबेक डिक्लेरेशन आहे. आणि हे कधी साईन केलं होतं, 2013ला किर्गिस्तानमध्ये 2013ला साईन केलं होतं. ते इम्पॉर्टंट प्रोव्हिजन जे आहेत बिशबेक डिक्लेरेशनच्या रिलेटेड आपण ते बघूया. तर पहिलं प्रोव्हिजन्स काय सांगतं की कन्झर्वेशन कमिटमेंट. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगतं, जे स्नो लेपर्ड्स आहेत तर त्यांच्या कन्झर्वेशन किंवा त्यांचं जे हॅबिटेट आहे, स्नो एरिया जो आहे, माउंटेन रिजन मधला जो स्नो एरिया आहे, तर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी काय केलं होतं, ज्या इम्पॉर्टंट स्नो लेपर्ड हॅबिटेट कंट्रीज आहेत किंवा त्याला रेंज कंट्री असंच म्हणतात, तर त्यांनी कमिटमेंट केलं होतं त्यांच्या कन्झर्वेशनसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे ग्लोबल स्नो लेपर्ड इकोसिस्टम रिकव्हरी प्रोग्राम. तर हा रिकव्हरी प्रोग्राम 2013लाच लॉन्च करण्यात आला होता बिशबेक डिक्लेरेशनच्या वेळेस. आणि त्याच्यामध्ये ते काय सांगतं की कोलॅबोरेशन सांगतं कोणामध्ये, ज्या रेंज कंट्रीज आहेत, म्हणजे बेसिकली रेंज कंट्रीज म्हणजे काय की अशा कंट्रीजमध्ये स्नो लेपर्डचं पॉप्युलेशन प्रॉमिनंटली आढळून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत, फॉर एक्झाम्पल WWF असेल, तर अशांनी सुद्धा काय करायचं की ह्या रेंज कंट्रीज बरोबर कोलॅबोरेशन करायचं त्यांच्या कन्झर्वेशनसाठी. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपला पॉईंट आहे सेक्युअर 20/2020 गोल. तर बेसिकली ज्यावेळेस 2013ला हे ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं होतं, त्यावेळेस काय केलं होतं, एक गोल ठरवण्यात आलं होतं, तर त्यालाच काय म्हणतात, सेक्युअर 20/2020 गोल. तर 2020 पर्यंत अशा काय करायच्या, ॲटलिस्ट 20 स्नो लेपर्ड लँडस्केप जे आहेत रेंज कंट्रीजमध्ये, तर ते आयडेंटिफाय करायचे
आणि त्यांच्या कन्झर्वेशन करून त्यांना सिक्युअर करण्याचा प्रयत्न करायचा. आणि याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट फॅक्ट्स काय आहेत, त्याच्यामध्ये लोकल कम्युनिटीज जे आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट सुद्धा इम्प्रूव्ह करण्याचं किंवा इन्क्रीज करण्याचं एफर्ट्स त्याच्यामध्ये घ्यायचे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेक्युअर 20/2020 गोल हे बेसिकली कशाच्या रिलेटेड आहे, असा डायरेक्टली एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की इंटरनॅशनल कॉपरेशन. तर बेसिकली हे इंटरनॅशनल कॉपरेशन कोणामध्ये असणार आहे, ह्या ज्या रेंज कंट्रीज आहेत स्नो लेपर्डच्या रिलेटेड रेंज कंट्रीज आणि वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये ही इंटरनॅशनल कॉपरेशन असणार आहे. आणि ही इंटरनॅशनल कॉपरेशन कशासाठी असणार आहे, तर त्या स्नो लेपर्डच्या कन्झर्वेशनसाठी आणि त्यांच्या हॅबिटेटच्या कन्झर्वेशनसाठी याच्यामध्ये काय होणार आहे की जे नॉलेज आहे त्याचं शेअरिंग होणार आहे, त्याच्या रिलेटेड काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट वगैरे असतील किंवा रिसोर्स जे डिस्ट्रीब्युशन असेल तर त्या रेंज कंट्रीजमध्ये हे इंटरनॅशनल कॉपरेशन अशा प्रकारे होणार आहे. इंडिया सुद्धा ह्या बिशबेक डिक्लेरेशनचा पार्ट आहे आणि म्हणजे सिग्नेटरी आहे. इंडियाने सुद्धा हे डिक्लेरेशन जे स्नो लेपर्डच्या कन्झर्वेशनसाठी साईन केलेलं आहे आणि ऑल्सो पार्टिसिपेटेड इन ग्लोबल स्नो लेपर्ड कन्झर्वेशन फोरम जे 2013 झाले. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे इंडस्ट्री मस्ट गिअर अप फॉर लोअर टॅरिफ. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की जे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड चे जे सेक्रेटरी आहेत राजेश कुमार सिंग, तर यांनी काय सांगितलेलं आहे की इंडिया करंटली वेगवेगळ्या कंट्रीज बरोबर अंडर डिस्कशन आहे कशाच्या रिलेटेड, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे तर त्याच्या रिलेटेड. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की इंडियाचा जो अप्रोच आहे टॅरिफ इन्क्रीज करण्याचा आणि त्याच्यामधनं रेव्हेन्यू जनरेट करण्याचा, तर हा इंडियाच्या ग्रोथला किंवा डेव्हलपमेंटला हा घातक आहे असं या सेक्रेटरी जे आहेत राजेश कुमार सिंग यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय ॲडवाईस केलेलं आहे, तर त्यांनी जो हा कन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे टॅरिफ इन्क्रीजचा तो त्यांनी शेड करून द्यावा म्हणजे सोडून द्यावा. आणि त्याबरोबर काय की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमधले जे नॉर्म्स आहेत तर त्यांना सुद्धा त्यांनी काय करावं, ईज करावं किंवा नॉर्मलाइज करावं. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी पहिला पॉईंट काय महत्वाचा आहे की बेसिकली व्हॉट इज फॉरेन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे बेसिकली काय असतं की एक आणि दोन कंट्री म्हणजे दोन कंट्रीमधलं किंवा जे ट्रेडिंग ब्लॉक्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल साऊथ एशियन ट्रेडिंग ब्लॉक्स असेल किंवा नॉर्थ अटलांटिक ट्रेडिंग ब्लॉक्स असेल तर ह्या ट्रेडिंग ब्लॉकमध्ये काय असतं, एक प्रकारचं एक ॲग्रीमेंट असतं, ठीक आहे, किंवा पार्टनरशिप असते. आणि ही ॲग्रीमेंट किंवा पार्टनरशिप काय प्रमोट करत असते, इकॉनॉमिक इंटिग्रेशन प्रमोट करत असते. आणि कशाच्या मार्फत हे इकॉनॉमिक इंटिग्रेशन प्रमोट करत असते, बाय रिड्युसिंग ऑर इलिमिनेटिंग ट्रेड बॅरियर्स. म्हणजे जे काही ट्रेड बॅरियर्स दोन कंट्रीमध्ये आहेत म्हणजे हे ट्रेडला जे हार्म्स करतात किंवा ज्यामुळे ट्रेड होत नाही, ठीक आहे, तर हे टॅरिफ बॅरियर असतील किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स असतील ज्याच्यामध्ये कोटाज येतात किंवा अदर रेस्ट्रिक्टिव्ह रेग्युलेशन्स वगैरे येतात, तर त्यांना काय करायचं, एकतर कम्प्लिटली इलिमिनेट करायचं किंवा त्यांचा जो सध्याचा जो रेट आहे तर तो रेटवरनं काय करायचं त्याला रिड्यूस करायचं, ज्यामुळे काय होईल ऑटोमॅटिकली जे गोल आहे इकॉनॉमिक इंटिग्रेशनचं ते अचीव्ह होईल. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट फीचर्स बघूया फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या रिलेटेड. तर पहिलं इम्पॉर्टंट फीचर्स बेसिकली याच्यामध्ये काय, इलिमिनेशन ऑर रिडक्शन ऑफ द टॅरिफ्स. आताच आपण बघितलं की याच्यात काय करणार आहेत की जे टॅरिफ ऑलरेडी सेट केलेलं आहे हायर टॅरिफ जास्त त्याला काय करायचं, एक तर इलिमिनेट करायचं किंवा त्याला सर्टन मिनिमम लेवलला रिड्यूस करायचं, जेणेकरून काय होईल की जो ट्रेड आहे तो हा बूस्ट होईल. आणि यामुळे काय होईल की लीड्स टू लोअर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कॉस्ट अँड इन्क्रीज ट्रेड व्हॉल्यूम. तर बेसिकली त्याच्यामध्ये ते सांगितलेले की एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या ज्या कॉस्ट आहेत हायर कॉस्ट त्या रिड्यूस होतील आणि त्यामुळे अल्टिमेटली काय होईल, जो ट्रेड व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होईल. ठीक आहे, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स दोन कंट्रीज मधलं वाढतं. नेक्स्ट पॉईंट आहे नॉन टॅरिफ बॅरियर रिडक्शन. तर सेम इलिमिनेशन अँड रिडक्शन ऑफ द टॅरिफ बॅरियर सोबतच त्यांनी काय सांगितलेले, जे नॉन टॅरिफ बॅरियर्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोडक्टच्या रिलेटेड स्टँडर्ड्स असतील, रेग्युलेशन्स असतील किंवा लायसन्सिंग रिक्वायरमेंट वगैरे असेल. म्हणजे कालच आपण बघितलं होतं की वेगवेगळे जे नॉन टॅरिफ बॅरियर्स असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन फूड प्रोडक्टला ज्यावेळेस आपण ते युरोपियन मार्केटमध्ये एक्सपोर्ट करतो तर त्यावेळेस त्यांना काय करायचं जातं, सॅनिटरी आणि फायटो सॅनिटरी नावाचे नॉन टॅरिफ बॅरियर्स इम्पोज केले जातात. किंवा रिसेंटली युरोपियन युनियनने जे कार्बन बॉर्डर मेकॅनिझम नावाचं एक नॉन टॅरिफ बॅरियर इम्पोज केलं होतं. तर असे एक जे एक्झाम्पल आहेत सॅनिटरी, फायटो सॅनिटरी आणि कार्बन बॉर्डर मेकॅनिझम, तर हे कशाच्या अंतर्गत येतात, नॉन टॅरिफ बॅरियरच्या अंतर्गत येतात. आणि त्याचा बेसिकली याचा एम काय, हा फ्री ट्रेड एग्रीमेंटचा अशा प्रकारचे जे नॉन टॅरिफ बॅरियर्स असतील त्यांना सुद्धा काय करायचं, रिडक्शन करायचं, जेणेकरून काय होईल की जी मार्केट ॲसेस किंवा तिथलं जे एंट्री आहे फॉरेन कंट्रीजला तर ती एनहान्स होईल आणि मोर लेवल प्लेइंग फील्ड जी येतं तिथं ती प्रोव्हाइड केलं जाईल. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इम्प्रूव्ड मार्केट ॲसेस. तर बेसिकली हे काय होतं की टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर इलिमिनेट केल्यामुळं किंवा रिड्यूस केल्यामुळं काय होतं की ऑटोमॅटिकली मार्केट ॲसेस जो आहे तो इन्क्रीज होतो. आणि हे याच्यामुळे काय होतं की नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ग्रोथ आणि इन्व्हेस्टमेंटसाठी त्या कंट्रीजला अवेलेबल होतात.
नेक्स्ट आहे इन्क्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. बेसिकली याचाच आउटकम काय होतो की नवीन मार्केट ऍसेस इम्प्रूव्ह झाल्यामुळं आणि किंवा ग्रोथ आणि इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळं जे ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट येतं ते सुद्धा ऑटोमॅटिकली वाढतं. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. तर बेसिकली कसं असतं, समजा फॉर एक्झाम्पल एखादी कंट्री आहे, तर एखादी कंट्री काय करत असते, दुसऱ्या कंट्रीकडनं काही कंपोनंट पार्ट किंवा इंटरमिडिएट गुड्स इम्पोर्ट करत असते किंवा फायनल गुड्स इम्पोर्ट करत असते. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करत असतं, म्हणजे दोन फॉर्म मध्ये काय करत असतं, अस्पेक्ट्स मध्ये एखादी कंट्री दुसऱ्या कंट्रीकडनं काही गुड्स इम्पोर्ट करत असते. एकतर ते इंटरमिडिएट गुड्स असतात किंवा रॉ मटेरियल्स असतात किंवा फायनल प्रोडक्ट असतात. तर अशा फायनल प्रोडक्ट्सला इम्पोर्ट करताना जे इम्पोर्टेड ड्युटी स्ट्रक्चर असतं, म्हणजे त्याच्यावर जे टॅक्सेस कस्टम ड्युटीज वगैरे लागलेले असतात, तर त्याच्या रिलेटेड काय की इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर आहे. आणि हे काय सांगतं की जे फिनिश प्रोडक्ट्स आहेत तर त्यांच्यावर जे ड्युटी आहे तर ही लोअर असते ॲज कम्पेअर टू द इंटरमिडिएट किंवा रॉ मटेरियल जे गुड्स असतात त्याच्यावर. म्हणजे काय की फिनिश प्रोडक्ट हा काय केला जातो की चीपर इम्पोर्टमध्ये इम्पोर्ट केला जातो ॲज कम्पेअर टू द कंपोनंट पार्ट किंवा रॉ मटेरियल. त्यालाच काय म्हणतात, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर असं म्हणतात. ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर बघितली, समजा ज्या आर्टिकलमध्ये आपल्याला जी एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाची त्यात काय सांगितलेले की इंडियाचं जे पॉप्युलेशन हे काय वर्ल्डच्या 17% इंडियाचं पॉप्युलेशन आहे. असं असून सुद्धा इंडियाचा जो ग्लोबल ट्रेड मधला जो शेअर आहे तर बेसिकली हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे फक्त 8% इंडिया काय करतं ग्लोबल ट्रेडमध्ये रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. म्हणजे बेसिकली इंडियाचं खूप जास्त प्रमाणामध्ये वर्क फोर्स अवेलेबल असून सुद्धा इंडियाचा ग्लोबल ट्रेडमध्ये जर शेअर बघितला तर हा खूप कमी, किती येतो 8% आहे. नेक्स्ट आपला पॉईंट काय की इंडियाचा जो ऍव्हरेज टॅरिफ आहे तर हा त्या काय झालेला आहे 2014 पासून ते 2022 पर्यंत त्यांनी काय केलेले डेटा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय सांगितलेले इंडियाचा जो ऍव्हरेज टॅरिफ आहे तो हा काय झालेला आहे की 2014 पासून 2022 पर्यंत हा वाढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 2014 हा 13% होता आणि तो वाढून किती झालेला आहे 18.1%. तर बेसिकली हा ऍव्हरेज टॅरिफ वाढल्यामुळे काय होतं की जे ट्रेड रेस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत, म्हणजे फॉरेन कंट्रीज मधनं ज्या गोष्टी आपण इथे इम्पोर्ट करतो तर त्याच्यावर काय केलं जातं हायर टॅरिफ इम्पोज केलं जातं. त्यामुळं इथं जो येणारा इम्पोर्ट आहे हा हा महागला जातो. ठीक आहे. एक्सपेन्सिव्ह असतो. त्यामुळे काय होतं की इंडियाला प्रेफर करण्याच्या ऐवजी म्हणजे बाकीच्या ज्या कंट्रीज त्यांनी काय केलेले इन्व्हेस्टमेंटसाठी व्हिएतनाम, थायलंड, मेक्सिको अशाच कंट्रीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी टॅरिफ रिडक्शन ज्या कंट्रीने केलेले अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांनी प्रमोट केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगतं की इंडियाने काय केलेले रिसेंटली वेगवेगळ्या कंट्रीज बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केलेले. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की रिसेंटली 10 मार्च 2024 इंडियाने काय केलेले एक 4 नेशन युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन जे आहे त्याच्यामध्ये बेसिकली 4 कंट्रीज येतात, त्यांच्याबरोबर काय केलेले एक ट्रेड अग्रीमेंट साईन केलेले. तर त्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज येतात, पहिलं आहे आईसलँड, सेकंड आहे लिंटनस्टाईन, थर्ड आहे नॉर्वे आणि फोर्थ आहे स्वित्झर्लंड. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे सेंटर हँड्स ओव्हर सिटिझनशिप सर्टिफिकेट टू 14 अंडर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय, जे युनियन होम सेक्रेटरी आहेत अजय भल्ला यांनी काय केलेले जे सिटिझनशिप सर्टिफिकेट आहे तर त्यांना काय केलेले 14 ऍप्लिकंटला हँड ओव्हर केलेलं आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर जो रिसेंटली सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे CAA 2019 तर याचे जे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत तर आपण ते बघूयात. आणि आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स कोणते मेन्शन केलेले सिटिझनशिपच्या रिलेटेड तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बेसिकली हा जो CAA 2019 आहे तर हा कोणाला अमेंड करून आलेला आहे तर जो सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 1955 जो अमेंडमेंट ऍक्ट त्याला अमेंडमेंट करून आलेला आहे. आणि हा कशासाठी अमेंड केलेला आहे, जे नेबरिंग कंट्रीजमध्ये म्हणजे बेसिकली अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान ह्या 3 नेबरिंग कंट्रीजमध्ये जे रिलिजियस मायनॉरिटीज आहेत एक्सेप्ट मुस्लिम तर ज्यांना इंडियामध्ये यायचं आहे किंवा ते आलेले आहेत तर त्यांना सिटिझनशिप देण्यासाठी हा अमेंडमेंट ऍक्ट अमेंड करण्यात आलेला होता. ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट याचे की प्रोव्हिजन्स आहेत आपण तर ते बघूया. पहिल्यांदा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल हे बोलतं. तर याच्यामध्ये काय सांगतं की फक्त जे डिसेंबर यांनी याच्यामध्ये काय केलेलं आहे कट ऑफ डेट मेन्शन केलेली आहे डिसेंबर 31, 2014. याच्या आधी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान याच्यामधनं आलेले कोणकोणते म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदूज, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसीज आणि ख्रिश्चन फक्त एवढ्याच लोकांना इंडियामध्ये त्यांनी काय केलेले सिटिझनशिप ग्रांट करण्याचा
म्हणजे ह्या ऍक्टच्या अंतर्गत त्यांना सिटिझनशिप ग्रांट करणार आहेत. नेक्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट काय, एक्सक्लुजन ऑफ मुस्लिम्स. तर बेसिकली ह्या 3 कंट्रीज मधनं काय केलेले, जे मुस्लिम्स आहेत इंडियामध्ये आलेले तर त्यांना सिटिझनशिप याच्यामधनं देणार नाहीत. ठीक आहे, फक्त कोणकोणत्या कम्युनिटीजला म्हणजे एक्सेप्ट मुस्लिम, बाकीचे ज्या सगळ्या कम्युनिटीज वगैरे आहेत, हिंदू, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसीज आणि ख्रिश्चन, यांनाच फक्त काय करणार आहेत ते सिटिझनशिप अलॉट करणार आहेत. नेक्स्ट पॉईंट काय सांगतं, ऍक्सलरेटेड सिटिझनशिप प्रोसेस. तर बेसिकली हे ऍक्सलरेटेड सिटिझनशिप प्रोसेस काय आहे की जो 1955चा जो ऍक्ट होता तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की एक मिनिमम रेसिडेन्सी पिरियड एक तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट होती, तर तो किती होता, हा 11 इयर होता. तर त्यांनी तो रिड्यूस करून किती केलेला आहे, 5 वर्ष केलेला आहे. म्हणजे बेसिकली इंडियामध्ये अशा प्रकारचे जे एलियन्स म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, परकीय जे भारतामध्ये आलेले आहेत आणि कमीत कमी ते 5 वर्ष राहिलेले आहेत, तर त्यांना याच्यामधनं काय करण्यात येणार आहे, ह्या CAA 2019च्या अंतर्गत सिटिझनशिप प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. सुरुवातीला जो 1955चा जो ऍक्ट होता त्याच्यामध्ये ही डेट किती होती, म्हणजे हा कालावधी किती होता, हा बेसिकली कालावधी 11 वर्षाचा कालावधी होता आणि तो रिड्यूस करून किती करण्यात आलेला आहे, 5 वर्ष करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे रिलिजियस पर्सिक्युशन ऍज अ बायसेस. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगतं की ज्या कम्युनिटीजला फॉरेन कंट्रीजमध्ये, फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तान असेल, ह्या ठिकाणी त्यांच्यावर रिलिजियस पर्सिक्युशन म्हणजेच अत्याचार वगैरे झालेला असेल, तर फक्त अशा स्पेसिफिक मायनॉरिटीजला म्हणजे त्या कंट्रीजमध्ये असलेल्या ह्या मायनॉरिटीजला त्यांनी काय केलेलं आहे की फक्त बायस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या सिटिझनशिप रिलेटेड इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत तर आपण बघूया. तर बेसिकली ते पार्ट 2 आर्टिकल 5 to 11 मध्ये हे प्रोव्हिजन्स सिटिझनशिपच्या रिलेटेड इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत. तर पहिलं आर्टिकल काय आहे की आर्टिकल 5. तर बेसिकली आर्टिकल 5 काय सांगतं की कमेन्समेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सिटिझनशिप ऍट द कमेन्समेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या वेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे फोर्समध्ये आलं, कधी फोर्समध्ये आलं, जानेवारी 26, 1915ला. तर त्यावेळेस काय करण्यात आलं की त्या रिलेटेड जे सिटिझनशिप ग्रांट करण्यात येणार होतं तर ही कशाच्या अंडरखाली दिले होते, आर्टिकल 5च्या अंडरखाली हे कव्हर होतात. नेक्स्ट आहे आपला आर्टिकल 6. तर बेसिकली ह्या ठिकाणी जो सिटिझनशिपचा राईट आहे तर हा कोणाला देण्यात येणार आहे, द पर्सन हू हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. म्हणजे जुलै 1948च्या आधी असे पर्सन जे पाकिस्तानमधून इंडियामध्ये मायग्रेट झालेले आहेत तर त्यांच्या सिटिझनशिप विषयी जे राईट्स वगैरे तर ते आर्टिकल 6 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 7. तर बेसिकली हे आर्टिकल 7 काय सांगतं की असे काही सर्टन मायग्रंट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्टन मायग्रंट्स ऑफ पाकिस्तान हू मायग्रेटेड टू पाकिस्तान आफ्टर मार्च 1, 1947. म्हणजे असे इंडियन मायग्रंट जे सुरुवातीला काय गेले, पाकिस्तानला गेले आफ्टर 1 मार्च 1947 बट रिटर्न टू इंडिया फॉर परमनंट सेटलमेंट. म्हणजे नंतर परत काय आले की ते इंडियामध्ये परत रिटर्न आले. तर आर्टिकल बेसिकली हे 7 जे आहे ते कशाच्या रिलेटेड आहे, तर अशा लोकांच्या रिलेटेड जे पहिल्यांदा भारतामधनं पाकिस्तानमध्ये गेले आणि परत पाकिस्तानमधनं भारतामध्ये आले तर त्यांच्या सिटिझनशिपच्या राईटच्या रिलेटेड आर्टिकल 7 आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे आर्टिकल 8. तर बेसिकली हे आर्टिकल 8 कशाच्या रिलेटेड सांगतं, अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. म्हणजे ज्यांना आपण येणार आहे वगैरे म्हणतो तर त्यांच्या सिटिझनशिपच्या रिलेटेड जे प्रोव्हिजन्स आहेत तर हे आर्टिकल 8 मध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. म्हणजे असे पर्सन जे इंडियामध्ये बॉर्न झाले होते किंवा त्यांचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स यांचा जन्म भारतामध्ये झालेला होता त्यावेळेस, तर त्यांच्या रिलेटेड जे प्रोव्हिजन्स आहेत हे सगळे आर्टिकल 8च्या अंतर्गत येतात. नेक्स्ट आहे आर्टिकल 9. तर बेसिकली हे काय सांगतं की सिसेशन ऑफ इंडियन सिटिझनशिप. म्हणजे व्हॉलंटरीली एखाद्या पर्सननं दुसऱ्या कंट्रीची सिटिझनशिप जर अक्वायर केली असेल तर ऑटोमॅटिकली इंडियन सिटिझनशिप सुद्धा काय होते माहिती का, ते डिस्क्वालिफाय होतात इंडियन सिटिझनशिप पासून. तर ते त्याच्या रिलेटेड जे प्रोव्हिजन्स आहेत हे आर्टिकल 9 मध्ये सांगितलेले आहेत. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 10. तर बेसिकली हे काय सांगतं की कंटिन्युअस ऑफ राईट्स ऑफ सिटिझनशिप. म्हणजे जे ग्रांट केलेले म्हणजे राईट्स वगैरे आहेत, म्हणजे सिटिझनशिपला सिटिझन्सला जे राईट्स ग्रांट केलेले आहेत म्हणजे फंडामेंटल राईट्स असतील किंवा अदर राईट्स वगैरे असतील कॉन्स्टिट्युशनल राईट, तर त्यांच्या कंटिन्युटी बद्दल आर्टिकल 10 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 11. तर बेसिकली हे काय करतं की पार्लमेंटला पॉवर ग्रांट करतं जे काही सिटिझनशिपच्या रिलेटेड रूल्स किंवा रेग्युलेशन्स वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड रूल्स फ्रेम करणं, म्हणजे ॲक्विजिशन असेल किंवा टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप अशा प्रकारचे जे रूल्स आणि रेग्युलेशन असेल तर त्याच्या रिलेटेड पॉवर ग्रांट कोणाला करण्यात आलेले आहेत, तर हे पार्लमेंटला पॉवर देण्यात आलेले आहेत. आणि कशाच्या कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत कव्हर होतात, हे आर्टिकल 11च्या अंतर्गत कव्हर होतात. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपलं आर्टिकल किंवा आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा आपला जो
मेन कन्सेप्ट आहे म्हणजे करंट अफेअर्स प्लस त्याच्या रिलेटेड बेसिक थेरीचा पार्ट. ही कन्सेप्ट जर आवडली असेल तर आपल्या आर्टिकलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.